श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु दत्तात्रय प्रभूंना माझा नमस्कार असो. श्री श्रीपाद श्री वल्लभांना माझा नमस्कार असो. श्री नृसिंह सरस्वती महाराजांना माझा नमस्कार असो. श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री गुरुचरित्र अध्याय 7वा. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, गोकर्णीचा महिमा आम्हासी विस्तार करावा कृपेसी. पूर्वी कवनावर झाला, समस्त तीर्थे सोडून श्रीपाद गेले किंकारणे. पूर्वी आराधना केली कवनी, पुराण कथा सांगा मज. सिद्ध म्हणे नामधारकासी, गोकर्ण महिमा मज पुससी. सांगेन तुझ विस्तारसी, एक चित्ते ऐकावे. पूर्व युगांतरी इक्ष्वाकु वंशी, मित्र महाराजा परियसी. प्रतापवंत क्षत्रिवंशी, सर्व धर्मरत देखा. असता राजा एके दिवशी विनोदे निघाला पारदिसी. प्रवेश झाला अरण्यासी, वास सिंह शार्दुलाचा. निर्मनुष्य अरण्यात राजा पारधी खेळत भेटला तेथे दैत्य अद्भुत ज्वाळाकार भयानक. राजा देखोनी तयासी, शरजाळ वर्ष कोपेसी. मूर्छना येऊनी धरणीसी, पडिला दैत्य तयवेळी. दैत्यवदिता तयवेळी, होता त्याचा बंधू जवळी. आक्रंद तसे प्रबोळी, बंधू शोके करोनिया. प्राण तेजिता निशाचरू, बंधूसी म्हणतसे येरू. तू जरी होसील सहोदरू, सूड माझा घ्यावा तरीत. ऐसे बोलूनी बंधूसी, दैत्य पावला पंचत्वासी. अनेक माया तयापासी, नररूप धरिले तयावेळी. रूप धरुनी मानवाचे, सौम्यवानी बोलेवाचे. सेवकत्व धरिले राजयाचे, अति नम्रत्वे बोलोनिया. समस्त मृग मारोनी, दृष्ट जीव छेदोनी. राजा आला परतोनी, आपुले नगरा परियसा. ऐसे क्रमिता एके दिवशी, पितृ श्राद्ध आले परियसी. आमंत्रण सांगे ऋषीसी, वशिष्ठ आदी मुनिवरा. ते दिनी नियमे स्वयंपाक करवी राजा सविवेक. कपटी होता जो सेवक, तया स्थानी ठेविला. राजा म्हणे त्यासी, पाकस्थानी तू अससी. जे जे मागतील भान वसी, सर्व आणूनी त्वा द्यावे. अंगीकारोनी तो सेवक, नरमासा आणूनी देख. कापट्य भाव करवी, पाक केली शाक तयावेळी. ठाय घालिता ऋषेश्वरासी, पहिले तो वाढिले नरमासासी. पहा तोची कोपला वसिष्ठ ऋषी, दिधला शाप तयवेळी. वसिष्ठ म्हणे रायास, नरमास वाढिले आम्हास. त्वरित होगा ब्रह्मराक्षस, म्हणून कोपे तयावेळी. शाप देताची तयावेळी, राजा कोपला अति प्रबळी. अपराध नसता आम्हा जवळी, वाया शापिले तिका. नेने मास पाक कवणे केला, माझा निरोप नाही झाला. वृथा मुते शाप दिला, आपण शापिन म्हणत असे. उदक घेऊन अंजुळ शापावया सिद्ध झाला तय काळी. तव राजस्त्री येऊनी जवळी, वर्जिती झाली पतीसी. पतीसी म्हणे ते नारी, गुरुसी शापिता दोष भारी. वंदुनी त्याचे चरण धरी, तेने तरशील भवसागर. मदयंती सतीचे वचन मानिता झाला राजा. आपण अंजुळी उदक होते जाण, पडिले आपुल्या चरणावरी. शाप देता कल्मश पाणी, पडले राजयाचे चरणी. कल्मशपाद नाम म्हणून, ब्रह्म राक्षस झाला तो राव. पतिव्रता राजमहिषी, लागली वसिष्ठ चरणासी. उद्धरी स्वामी बाळकासी, एवढा कोप काय कीजे. करुणा वचन ऐकून शांत झाला वसिष्ठ मुनी. वर्षे 12 क्रमुनी, पुनरपी राजा होईल. उशाप देऊनी वसिष्ठ ऋषी, गेला आपुले ठायासी. ब्रह्मराक्षस राजा परियसी, होऊन गेला वनांतरा. निर्मनुष्य अरण्यात राक्षस राहिला प्रख्यात. भक्षण करी अनेक जंतू, पक्षू पक्षी मनुष्यादी करून. ऐसे क्रमिता तयवनी, मार्गस्थ दंपत्य दोन्ही. ब्राह्मण जाती मार्ग क्रमुनी, देखिला राक्षस भयासुर. येऊनी धरिले ब्राह्मणासी, व्याघ्र जैसी पशुसी. घेऊन गेला भक्षावयासी, विप्र स्त्री जाय समागमे. अति शोक करीत असे ते ब्राह्मणी, जाऊन लागे राक्षसाचरणी. राखे मजला अहेवपणी, प्राणेश्वरासी सोडीपा. न भक्षी माझा पती, माझी तयावरी प्रीती. माते भक्षी का सुख वृत्ती, वल्लभाते सोडीपा. पती विने राहती नारी, जन्म वृथा दगडा परी. पहिले माते स्वीकारी, प्राण राखे पतीचा. ऐसे नाना परी देखा, विप्रश्री करी महादुःखा. बोल न मानी ते राक्षस ऐका, त्या ब्राह्मणा ते भक्षिले. पतीसी भक्षिले देखुनी, शाप दिदला ते ब्राह्मणी. म्हणे राक्षसा ऐक कानी, शाप माझा निर्धारे. तू राजा सूर्यवंशी, शापास्तव राक्षस झालासी. पुढे मागुती राजा होसी, 12 वर्ष क्रमोनिया. परी रमता तुआ स्त्रिये सवे, प्राण जाईल स्वभावे. आम्हा अनाथा भक्षिसी, दुष्ट भावे. दुरात्मया तू राक्षसा. शाप देऊन तयवेळी, पतीच्या अस्थी मिळवणी सकळी. काष्टे घालून या प्रबळी, अग्नी प्रवेश केला तिने. ऐसे असता राजा देखा, क्रमिली तेथे 12 वर्ष. पुनरपी राजा होऊन ऐका, आला आपुले नगरासी.
विप्र स्त्रियेचे शाप वचन स्त्रियेशी सांगिते खून रती संगती करिता क्षण मृत्यू असे आपणासी ऐकोणी पतीचे वचन मदयंती दुःख करी आपण मन करून निर्वाण तेजू प्राण म्हणत असे मदयंती म्हणे रायासी संतान नाही तुम्हासी आता कष्टला 12 वर्षी प्रारब्ध आपुले न चुकेची ऐकोणी सतीचे वचन शोक दाटला अति गहन अश्रू निगती लोचनी केवी करू म्हणत असे मंत्री वृद्ध पुरोहितांशी बोलाविता झाला परी ब्रह्महत्या घडली आपणासी विमोचन होय कवणे परी मंत्री वृद्ध पुरोहित रायासी म्हणे एक मात तीर्थे आचरावी समस्त तेने पुनीत होशील ऐसा करून विचारू राजा निघे तीर्थ आचरू सकळ तीर्थ परी करू विधीपूर्वक करीत असे ऐसी नाना तीर्थे करीत ब्रह्महत्या सवे येत असे अघोर रूपे असे दिसन न वचे कवणे परी देखा कष्टोनी राजा बहुतापरी निर्वाण होऊनी मना भीतरी हिंडत पातला मिथिलापुरी चिंताक्रांत होऊन या नगरा ब्रह्म प्रदेशी श्रमोनी राजा परियसी चिंतित से मानसी वृक्ष छाय बैसोनिया तव ऋषेश्वरा समवेत जैसा सूर्य प्रकाशित गौतम ऋषेश्वर ख्यात अवचित तेथे पातला देखोनी राजा गौतमासी चरणी लोळे संतोषी नमन करी अति हर्षी भक्ती भावे करोनिया आश्वासुनी तयवेळी गौतम पुसे कोरोना बहाळी क्षेम समाधान सकळी पुसता झाला वृत्तांत ऐकोणी ऋषेश्वराचे वचन राजा सांगे विस्तारोन शाप जाहला ब्राह्मण वचन ब्रह्म हत्या घडली मग शमन न होय माझा दोष सवेची येतसे अघोर वेश व्रते आचरलो कोटीश न वचे दोष परियसा ऐकोणी रायाचे वचन करुणा सागर गौतम आपण भय सांडिगा निर्वाण वचन तारेल शंकर मृत्युंजय तुझे पाप निवारणासी सांगेन तीर्थ विशेषी महापातक संहारसी गोकर्ण स्थान असे भक्तिपूर्वक तया स्थानी जप व्रत करीती जाण फळ होय लक्ष गुण ऐसे पुण्यक्षेत्र असे जाना तो साक्षात ईश्वर गोकर्ण क्षेत्र कैलासपूर प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर विष्णू निरोपे विनयार्थे जे जे इच्छिती मनकामना पावे त्वरित निर्धारी जाना समान नाही क्षेत्र गोकर्णा या ब्रह्मांड गोलकात गोकर्ण क्षेत्र असे गहन लिंग तीर्थे असंख्यात जान पदोपदी असती निर्गुण ऐसे क्षेत्र अनुपम्य कृतयुगी महाबळेश्वर श्वेत त्रेतायुगी दिसे लोहित द्वापारी रूप पीत कलियुगी कृष्ण वर्ण जाना सप्त पाताळ खोलावन उभे असे लिंग आपण कलियुगी मृदू होऊन दिसे सूक्ष्म रूपाने पश्चिम समुद्र तीरेसी गोकर्ण तीर्थ उत्तमेसी ब्रह्म हत्यादी पापनाशी काय आश्चर्य परियसा ब्रह्म हत्यादी पंच महापापे परद्वारादी षट पापे दुश्शील दुराचारी पापे जातील गोकर्ण महाबळेश्वर दर्शने तया स्थानी पुण्य दिवशी जे अर्चिती भक्तीसी तोची जाना रुद्रवंशी रायासी म्हणे गौतम आदित्य सोम बुधवारी अमावस्यादी पूर्वाम भितारी स्नान करुनी समुद्री दान धर्म करावा शिव पूजा व्रत होम हवन जप ब्राह्मण संतर्पण किंचित करिता अनंत पुण्य म्हणे गौतम रायासी व्यतिपादादी पर्वणीसी सूर्य संक्रांतीचे दिवशी महाप्रदोष त्रयोदशीसी पूजिता पुण्य अगम्य असित पक्ष माघ मासी शिवरात्री चतुर्दशी बिल्वपत्र वाहिल्यासी दुर्लभ असे त्रिभुवनात स्नान करून समस्त तीर्थी महाबळेश्वर लिंगार्थी पूजा करावी भावार्थी पातका व्यतिरिक्त होय जाना ऐशापरी गोकर्ण महिमा प्रकाश केला ऋषी गौतमा राजा ऐकून अतिप्रेमा पुसता झाला तयवेळी राजा म्हणे गौतमासी गोकर्ण स्थान महिमा निरोपिलेसी पूर्वी कवन कवनासी साक्षी झाली असेल की म्हणे गौतम तयवेळी गोकर्ण क्षेत्र महाबळी जाणो आम्ही बहुकाळी अपार साक्षी देखील असे गेलो होतो आम्ही यात्रे देखिला दृष्टांत विचित्र आले होते तेथे जनमात्र यात्रा रूपे करून या माध्यान्ह काळी आम्ही तेथे बैसलो होतो वृक्ष छायते दुरोनी देखील चांडाळी ते वृद्ध अंध महारोगी विधवा आपण केशवपणी दिसे जैसी मुखमरणी क्षणक्षणापणे धरणी प्राणत्याग करू पाय आईशी अवस्था चांडाळीसी आली वृक्ष छायसी देह टाकीला धरणीसी त्याजू पाहे प्राणापुला प्राण त्यजिता तयवेळी विमान उतरले तात्काळी शिवदूत अतु बडी त्रिशूळ खटवांग धरून हाती टंका युदे चंद्रभाळी चंद्रासारखी कांती कोवळी किरीट कुंडले मिरवे कपोली चतुर्वर्ग येणे परी विमानी सूर्यासारिखे तेज अति विचित्र दिसे विराज आले चांडाळीये काज अपूर्व वर्तले तयावेळी आम्ही पुशले शिवदूतांसी आले ती कवण कार्यासी दूत म्हणते आम्हासी आलो चांडालीस न्यावया अशी चांडाळी पापिनीस कैसी योग्य विमानेसी नेऊन या श्वानासी सिंहासनी काय योग्य शिवरात्री उपोषण नाही केले दान आपण केले नाही देखील यज्ञ येसी कैसे न्याल तुम्ही
अर्जन जन्मांतरीचे म्हणा कुष्ठ सर्वांग हेची खुना कृमी निगती मुखातून पूर्वार्जित केवी होईल. गौतम म्हणे रायासी ऐसे पुसिले दुतासी त्यांनी सांगितलं आम्हासी आद्यंत तय चांडाळीचा पूर्वीचे जन्मस्थान ब्रह्मन कुळी झाली कन्या सौमिनी नाम असे पूर्ण सोमबिंबासारखे मुख अति सुंदर रूपैसी उपर झाली पितृगृहेसी न मिळे वरतीये सरसी चिंता करीती माता पिता न मिळे सुंदर वरतीयेसी उन्नत झाली 10 वर्षी मिळविनी एक द्विजासी गृहोक्तेसी दिदली कन्या विवाह झाली यावरी होती तया पतीचे घरी क्वचित काळ येणे परी होती नारी परी असा वर्तता असे पुढे देखा तिचे पतीस झाले दुःख पंचतो पावला तात्कालिका विधिवश करून या ऐकोरी तिचे माता पिता कन्या आपुले घरी आणि पतीचे दुःख करी बहुता खेद करी ते नारी अति सुंदर पूर्व वयसी मध्ये व्यापिले प्रति दिवशी चंचल होय मानसी परपुरुषा ते देखोनी गुप्त रूपे क्वचित काळी जार कर्म करिता झाली प्रकट झाले तात्काळी गौप्य नोहे पातकासी ऐसे तिचे पातकासी प्रकट झाले सर्वासी वाढीत केले तयासी माता पिता बंधू वर्गाधिका शंका होती पाहिली तिसी निशंक झाली व्यभिचारासी प्रगट रूप हरनिशी रमू लागली नगरात तया नगरी एक वाणी रूपे होता अति लावणी पूर्व वै देखोनी झाली त्याची कुलस्त्री तया शूद्राचे घरी वर्तत होती ते नारी ऐशी पापिणी दुराचारी कुळ वैरीन 42 स्त्रिया नासती कामत्वे ब्राह्मण नासती हीन सेवे राज्य जाय द्विज क्षोभे यती नासे विषय सेवने शूद्रा सवे हरनिशी रमत होती अतिहर्ष पुत्र झाला तियसी तया शूद्रा घरी असता वर्तता ऐसे एके दिवशी उन्मत्त होऊन परियसी छेदिले वासरू आहार असी मेष म्हणून पापिनीने छेदोनी वत्स परियसी पाक केला विनयसी शिर ठेविले शिंकेसी दुसरे दिवशी भक्षावया आपण भ्रमित मद्यपाणी जागृत झाली अस्तमानी वासरू पाहतसे भुवनी धेनू दोहावया लागे वत्सस्थानी असे मेष भ्रमित झाले अतिक्लेश घरात पाहतसे शिरास व्यक्त दिसे वासराचे अणुतप्त होनी तयावेळी शिव शिव म्हणे चंद्रमौळी अज्ञानी ऐसे पापी घडली म्हणून चिंती दुरात्मिनी तया वत्स शिरास निक्षेप केला भूमीसी पती कोपेल म्हणून परियसी अस्ति चर्म निक्षेपिले जाऊनी सांगे शेजारी लोका व्याघ्रे भक्षिले वत्सासी एका रोदन करी समस्तान पुढे देखा पती पुढे येणे परी ऐसे कितीक दिवसावरी नांदत होती शूद्रा घरी पंचवत पावली ती नारी नेली दूती यमपुरासी घातले तिसी नरकात भोग भोगी अति दुःखित पुनरपी जन्म चांडाळी जात उपजली ते नारी ऐका जाहली उपजताची आंधळी विद्रुप वर्ण जैशी काजळी माता पिता क्वचित काळी प्रतिपाळी ती माया मोहे ऐसे असता वर्तमानी सर्वांगी जाहली कुष्ठवर्णी पंचोत पावली पिता जननी दरिद्री जाहली निराश्रय न मिळे तिसी वस्त्रान्न दुःख करी अति गहन ऐसे तिचे पूर्वकर्म झाली वृद्ध अति कष्टे ऐसे वर्तता मागमासी लोक निघाले यात्रेसी महास्थान गोकर्णासी कलत्र पुत्र सहित देखा ऐसे महाजनांसमेत चांडाळी गेली याचित सर्व भिक्षुक बहुत तया समागमी जात असे येणे परी गोकर्णासी चांडाळी पातली सायासी कर ओळंबुनी महाजनासी भिक्षा मागे कोरणावचने येणे परी मार्गात चांडाळी असे याचित ते दिनी शिवरात्री असे व्रत कोणी न घाली भिक्षा तिसी पूजेसी जाती सकल जन त्या ते मागत असे आक्रांदोन एक म्हणती हासून उपवास आजी अन्न कैचे हाती होती बिल्व मंजिरी ते घातली तिचे करी हुंगोनी पाहे येरी भक्षण वस्तू नव्हे म्हणे कोपोन टाकी ते अवसरी जाऊनी पडली लिंगावरी रात्री असता अंधकारी अलभ्य पूजा घडली तिसी कोणी न घाली ती भिक्षा तिसी उपास घडला ते दिवशी पूजा पावली ते शिवाचे बिल्व मंजिरी शिवमस्तकी पुण्य केले इने आजी उपास शिव तिथी काजी बिल्व पत्रे ईश्वर पूजी घडले रात्री जागरण त्या पुण्य करून हिचे पाप गेले शतजन्मीचे ईश्वरासी प्रेम येचे म्हणून पाठविले आम्हासी ऐसे म्हणती शिवदूत तयेवरी शिंपीती अमृत दिव्य देह केले त्वरित घेऊन गेले शिवलोका ऐसे गोकर्ण असे स्थान गौतम सांगे विस्तारून राज यासी म्हणतसे सगुण त्वरित जाई गोकर्णासी ऐकोनी गौतमाचे वचन राजा मनी संतोषन पावला त्वरित गोकर्ण पापा वेगळा झाला जना ऐसे पुण्य पावन स्थान म्हणून श्रीपाद राहिले आपण सिद्ध म्हणे एक कथन नामधारका एक चित्ते इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णनम नाम सप्तमोऽध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त।